सोलापूर जिल्ह्यात गरीब आणि वंचित कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा विनामूल्य मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व अंगीकृत रुग्णालयांनी पारदर्शकपणे काम करावं, तक्रारींचं वेळेत निवारण करावं आणि नागरिकांचा या योजनेवरील विश्वास वाढवावा असं आवाहन केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण आणि संनियंत्रण समितीची बैठक पार पडली, जिथं योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी मागील 3 महिन्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला। तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढील 7 दिवसात जिल्ह्यातील 114 अंगीकृत रुग्णालयांच्या दर्शनी भागात तक्रार निवारण सूचना फलक लावण्याचे आदेश दिले। याशिवाय 70 वर्षे आणि त्यावरील रुग्णांसाठी वंदन कार्ड मोहीम राबवण्याचेही निर्देश दिले। केंद्र आणि राज्य शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाखांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं। यामध्ये 34 विशेषज्ञ सेवांखाली 1356 उपचार पॅकेजेस आणि 262 शस्त्रक्रियेनंतरच्या पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत। किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्रपणे 4.5 लाखांचं संरक्षण मिळतं। जिल्ह्यातील 114 रुग्णालयांमध्ये 21 शासकीय आणि 93 खाजगी रुग्णालयांचा समावेश असून बहुतेक रुग्णालयं मल्टी स्पेशालिटी आहेत। प्रत्येक ठिकाणी आरोग्य मित्र नेमण्यात आले आहेत। ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत तब्बल 22,788 प्री ऑथरायझेशन प्रकरणं नोंदवली गेली असून हजारो रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत।